राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अधिकृत मान्यता मिळाली आहे। आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली, त्यावेळी हा निर्णय देण्यात आला। अर्थात यामुळे साहेबांच्या म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला अधिकृत मान्यता मिळाल्याने आता शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे। इतकंच नव्हे तर लोकसभेमध्ये या पक्षाने जे तुतारी चिन्ह वापरलं होतं ते तुतारी चिन्ह आता त्यांना विधानसभा निवडणुकीला देखील अधिकृतपणे वापरण्यात येणार आहे, असं देखील निवडणूक आयोगाने म्हटलंय। शिवाय कलम 29(ब) नुसार आता या पक्षाला देणगी स्वीकारण्यास देखील अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे। एकूणच काय तर आपल्याला आठवत असेल, राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली। फूट पडल्यानंतर अजित पवार गट वेगळा झाला आणि भाजप सोबत म्हणजे महायुतीमध्ये जाऊन तो सामील झाला। आता यानंतर शरद पवारांकडे पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव या दोन गोष्टी मागण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घ्यावी लागली। त्यावेळी त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असं नाव मिळालं आणि शिवाय तुतारी वाजवणारा माणूस असं पक्षाचं चिन्ह देखील त्यांना मिळालं। त्यानंतर त्यांनी लोकसभेची निवडणूक या चिन्हावर लढली आणि त्यांना 8 खासदार म्हणून त्यांचे निवडून देखील लोकसभेला आले। अर्थात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता मुळातच राष्ट्रवादीला तेच चिन्ह अधिकृतपणे वापरण्यात येईल असं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे आणि मुळातच आता या पक्षाला अधिकृत मान्यता देखील निवडणूक आयोगाने दिलेली आहे। शिवाय कलम 29(ब) नुसार या पक्षाला आता देणगी देखील स्वीकारता येऊ शकते असं देखील निवडणूक आयोगाने म्हटले। त्यामुळे शरद पवार गटाला हा एक मोठा दिलासा निवडणूक आयोगाकडून मिळाला आहे। पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा।